डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मतदानाचा हक्क व त्यांचे अधिकार याबाबत घेतलेला हा आढावा. खरं पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण आजवर भारतरत्न, बोधिसत्व, महाकारुणी अशा अनेक बिरुदांनी त्यांना ओळखलं जातं. परंतु बाबासाहेब हे या देशाच्या खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माते आहेत. राष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांनी दिलेले योगदान हे आजवर सर्वश्रुत आहे. मग त्या दलितांच्या सर्वस्व हक्काच्या अधिकाराचा लढा असो किंवा महिलांच्या सबलीकरणाचा प्रश्न असो, हे सर्व शक्य झालं केवळ त्यांनी भारतीय संविधानात केलेल्या तरतुदीमुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या स्वरूपात जगातील सर्वात मोठी लोकशाही भारताला दिली. त्याच लोकशाहीचा महत्त्वाचा भाग म्हणजे मतदानाचा हक्क. आज देशात सर्वत्र लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण असताना बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुद्धा आहे. याच अनुषंगाने त्यांच्या कार्याचा, त्यांच्या राष्ट्र निर्मितीच्या कार्यापैकी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे मतदानाचा हक्क होय. खरं तर हेच महत्त्व जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी प्रवीण गाभारे, दलित टाइम्स मराठीमध्ये आपलं स्वागत. आपल्या देशासाठी मतदान करण्याची शक्ती हा भारतासारख्या लोकशाही देशाचा महत्त्वाचा भाग आहे. आपल्या देशात अनेक जण मतदान देण्यास पात्र आहेत, तर काही लोक त्याबद्दल उत्साही आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत 67.11% मतदान झाले, जे भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त मतदान आहे. तुमच्या मतामध्ये महत्त्वपूर्ण फरक पडण्याची क्षमता आहे. तुम्ही सध्याच्या सरकारवर असमाधानी असाल तर तुम्ही पुढील निवडणुकीत तुम्हाला हवे असणारे सरकार निवडून देऊ शकता. जर लोकांनी मतदान योग्य प्रतिनिधींना केले नाही तर तोच पक्ष आणखी 5 वर्ष सत्तेत असेल. अंततः जर देशातील शासन हे योग्य पद्धतीने चालत नसेल तर त्याला आपण जबाबदार आहोत, कारण आपण त्यांना निवडून देताना योग्य ती भूमिका घेतलेली नसते. जेव्हा माझ्या मताने फरक पडत नाही हा विचार आपल्या मनात येतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने लोकशाहीचे नुकसान करत आहोत हे आपण विसरता कामा नये. भारत सरकारने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केलेले आहे. जरी ते कोणत्याही उमेदवारावर असमाधानी असतील तर त्यांना नोटा या पद्धतीचा मार्ग अवलंबून ते नापसंती या पर्यायाचा वापर करू शकतात. नोटा याचा अर्थ वरीलपैकी कोणीही नाही. लोकशाही सुदृढ करण्याच्या दृष्टीने आणि भारताला सर्वार्थाने सक्षम करण्यासाठी आपण निश्चितपणे मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. तुमचे एक मत खूप महत्त्वाचे आहे, कारण ते ठरवते की भविष्यात आपल्या देशात नेतृत्व कोण करेल. मतदानाचे महत्त्व प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे. दुर्दैवाने 30% लोक निवडणुकीत मतदान करत नाहीत. आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीत आपली लोकशाही मजबूत राहावी यासाठी योग्य उमेदवार निवडण्याची ताकद तुमच्याकडे आहे. आपली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदान महत्त्वाचे आहे. ज्यांनी आपल्याला हा मतदानाचा हक्क दिला ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचा आज आपण जन्मदिवस साजरा करत आहोत. याच अनुषंगाने घेतलेला हा आढावा.